हे गाईज, आजचा ब्लॉग असणार आहे शॉपिंग स्पेशल ब्लॉग. आणि आजचा ब्लॉग शॉपिंगचा का आहे, मी शॉपिंग का करते आहे आणि एवढी सगळी तयारी का सुरू आहे, मैत्रिणींसोबत एवढी शॉपिंगचं काय प्लॅन आहे, हे सगळं तुम्हाला ह्या व्हिडिओच्या एंडिंगपर्यंत नक्की कळेल. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि स्किप करत अजिबात बघू नका. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तुमचं सर्वांचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत आहे. तर आज दत्त जयंती आहे. खरं तर हा व्हिडिओ खूप लेट येत आहे. दत्त जयंती तुम्हाला वाटत असेल कधीच झाली, पण आज का सांगते तर आज व्हिडिओ येतो आहे. मला जमलंच नाही व्हिडिओ पोस्ट करायला, कारण व्हिडिओची एडिटिंग झाली नव्हती. माझी थोडीशी तब्येत बरी नव्हती, तर आवाज पण खूप खराब होता, माझा घसा वगैरे बसलेला होता. त्यामुळे मग मला व्हिडिओचं जे एडिटिंग आहे आणि व्हॉइस ओव्हर आहे ते करायला जमलंच नाही. पण दत्त जयंती होती, मला व्यवस्थित पूजा वगैरे करायची होती आणि मी व्यवस्थित सगळं घर वगैरे आधी स्वच्छ केलं आणि मग त्यानंतर देवांची छान अशी पूजा केली आणि सेवा होती ती पण करायची होती, तर ती पण करून घेतली. स्वयंपाक सकाळी उठून लवकरच करून घेतला होता, कारण मला आज माझ्या मैत्रिणींसोबत जायचं होतं शॉपिंगला. कारण आमचं चालू होतं बरेच दिवसापासून शॉपिंगला जायचं, पण जमतच नव्हतं. आणि आता असं आहे ना की शॉपिंगला जाण्यामागचं कारण आहे एक, ते तुम्हाला कळेलच पुढे व्लॉगमध्ये की आम्ही का शॉपिंगला चाललो आहे ते. तर त्यासाठीच मी तयार होत होती आणि माझ्या मैत्रिणींनी आणि आम्ही ठरवलं होतं की दुपारी 3 वाजताच निघायचं, कारण शनिवार होता आणि विकेंडला मोस्टली मॉलमध्ये खूप गर्दी असते. त्यामुळे जर संध्याकाळचा प्लॅन केला तर संध्याकाळी जरा जास्तच गर्दी होऊन जाते, दुपारी थोडी कमी गर्दी असते. म्हणून आम्ही ठरवलं 3 वाजता जायचं. तर 3 वाजेपर्यंत तर माझं आटोपलंच नाही, 3:30-4 झाले मला आवरता. आणि जशी माझी तयारी असते रोजची तशी मी तयारी केली. जास्त काही नाही, फक्त माझं रोजचं क्रीम आणि सनस्क्रीम वगैरे लावलं होतं, कारण मी स्कार्फ घेणार नव्हती. तर बघा, अशा प्रकारे मी रेडी झाली आणि माझ्या मैत्रिणी तेवढ्यात मला बोलवायला आल्या आणि आम्ही निघालो. तर आम्ही जाणार होतो कल्याणला मेट्रो मॉलमध्ये. आमच्यासाठी 2 मॉल खूप जवळ आहेत. ते एक म्हणजे मेट्रो मॉल कल्याणचं आणि दुसरं आहे पलावा, जे एक्सपिरिया मॉल आहे पलावाला, डोंबिवली ईस्टला. तर दोघांपैकी एक मॉल आमचं जायचं ठरलं होतं. म्हटलं चला मेट्रो जास्त जवळ आहे तर मेट्रोलाच जाऊया. तर गेल्या सर्वात आम्ही लेन्स कार्टला गेलो, कारण आम्हाला शेड्स घ्यायचे होते, गॉगल घ्यायचे होते आणि तिकडे ऑफर सुरू होती, एकावर एक जो गॉगल आहे तो फ्री होता. तर मग मी आणि माझी ही मैत्रीण आहे स्वाती, आम्ही दोघींनी असं केलं की दोघींनी एक गॉगल घेतला आणि आम्हाला 950 रुपीजला एक गॉगल पडला. तर हे जे गॉगल होते त्याची क्वालिटी एकदम ऑसम होती आणि तुम्ही आता बघितलं, मी घालून बघितला तेव्हा किती सुंदर दिसत होता. तर कॅट आईज चा जो गॉगल आहे तो मला आवडला होता, म्हणून मी त्या शेपमधला गॉगल घेतला. आणि माझ्याकडे आधी पण तसा गॉगल होता, पण हा मला जास्त आवडला. त्यानंतर आम्ही दोघींनी शॉपिंग केल्यानंतर तिकडून निघालो. म्हटलं चला पुढे काय काय आहे ते बघूया. खरं तर आम्ही विंडो शॉपिंग करण्यासाठी आलो होतो, खूप असं फिक्स घ्यायचंच आहे असं काही नाही. म्हटलं बघूया आधी मॉलमध्ये काय काय अवेलेबल आहे किंवा काय काय नवीन ऑफर्स वगैरे आहेत ते आम्ही बघण्यासाठी आलो होतो. पुढे जाऊन मग आम्ही भरपूर ठिकाणी फिरलो, म्हणजे लाईफस्टाईलला, त्याच्यानंतर मॅक्स, त्याच्यानंतर झुडिओ, असे बरेच शॉप आम्ही फिरलो. पॅन्टलून्समध्ये गेलो, त्यानंतर ट्रेंड्समध्ये सुद्धा गेलो, पण आम्हाला असं हवे असे काही कपडे मिळत नव्हते. झुडिओलासुद्धा विंटर कलेक्शनच जास्त होतं आणि जसे कपडे आम्हाला हवे होते क्रॉप टॉप्स वगैरे तसे नव्हते. त्यानंतर आम्ही गेलो बॅग्सच्या सेक्शनमध्ये, कारण तुम्हाला माहिती आहे ना आपल्या लेडीजला हँडबॅग्स आणि पर्स खूप जास्त आवडतात. तर आम्ही इथे गेलो होतो. आम्हाला वाटलं इकडे थोडीफार तरी ऑफर असेल, पण काहीही ऑफर नव्हत्या. सगळे बॅग्स जे आहे ते मेट्रोच्याच होत्या आणि ब्रँडेड होत्या तशा, पण खूप जास्त कॉस्टली वाटत होत्या. त्यानंतर आम्ही युस्टावला वगैरे सुद्धा गेलो. जेवढे काही ऑप्शन्स तिकडे आम्हाला दिसतील ते सर्व ऑप्शन्स फिरत होतो, कारण म्हटलं एकदा बघून तर येऊया की आतमध्ये काय काय कसं आहे. पण एवढं काही आवडण्यासारखं एवढं काही आम्हाला वाटत नव्हतं. क्रॉप टॉप्स ट्रेंड्सला चांगले होते, पण अगेन खूप जास्त काही खूप जास्त शॉर्ट वाटत होते, काही खूप जास्त लॉंग वगैरे वाटत होते, किंवा ओव्हरसाईजची सध्या फॅशन आहे तर ओव्हरसाईज पण बरेच टॉप्स तिकडे दिसत होते. आणि त्याच्यामध्ये मला पण एक टॉप आवडला होता जो ओव्हरसाईज होता आणि पिंक कलरमध्ये तो टॉप होता. खूप जास्त छान क्वालिटी होती त्या टॉपची. पण हे बघा, हा टॉप तो आहे, क्वालिटी खूप छान होती, पण जरा विचार करत होती मी घेऊ की नको घेऊ. आणि ते एक लास्ट टॉप होता, त्यावर डार्कसुद्धा होते, मग मी नाही घेतला तो.
आणि स्वातीला ही पॅन्ट आवडली, सो स्वातीने ही पॅन्ट घेतली, तिला ही खूप आवडली होती. तर अशा प्रकारे आमची शॉपिंग सुरू होती. त्यानंतर आम्ही मॅक्समध्ये गेलो, कारण मॅक्समधून मला मेसेज आला होता माझ्या मोबाईलवर की ऑफर्स सुरू आहे. तर गेल्या गेल्या सर्वात आधी आमचे जे लक्ष गेलं ते तिकडे एकदम सुंदर स्कर्ट आणि टॉप होता, त्यावर लक्ष गेलं. तो शॉर्ट स्कर्ट होता आणि शॉर्ट स्कर्ट मोस्टली आपण घालत नाही, पण मला हा स्कर्ट जो आहे तो इतका आवडला आणि गेल्या गेल्या आमचं लक्ष त्याच्यावरच गेलं. आणि स्वातीला आणि समीक्षालासुद्धा तोच टॉप सगळ्यात जास्त आवडला होता. त्याचा रेट ॲक्च्युली 499 लिहिलेला होता, पण हा 499 त्याचा रेट नव्हता, रेट होता 999. पण त्याचा जो टॉप होता ना त्याचा रेट 499 होता. पण हा स्कर्ट मला खूप आवडला आणि मी ठरवलं की हा स्कर्ट मी घेऊन टाकेल माझ्यासाठी, कारण आपण जेव्हा कुठे बाहेर फिरायला जातो तेव्हा अशा प्रकारचे स्कर्ट घालतोच. तर मला खूप आवडला म्हणून मी हा घेतला. त्यानंतर आम्ही झुडिओला पण गेलो, पण झुडिओला एवढं काही कलेक्शन मला आवडलं नाही, ठीकठाक होतं. खरं तर विंटर कलेक्शनच जास्त होतं आणि चप्पलचं वगैरे कलेक्शनसुद्धा खूप छान होतं. आणि मला शूज घ्यायचे होते व्हाईट कलरचे, तर मी हे शूज मला बघत होती, तर मला हे आवडले, मग मी हे घेऊन टाकले. अशा प्रकारे आमची शॉपिंग सुरू होती. बऱ्यापैकी शॉपिंग आमची झालेली होती. तर म्हटलं आता काय करायचं, कारण मला स्लिंग बॅग अजून हव्या होत्या. मी खरं तर माझ्याकडे खूप साऱ्या स्लिंग बॅग्स आहेत, पण तरीही माझ्यासाठी मला एक चेनवाली स्लिंग बॅग हवी होती. मग आम्ही युस्टामध्ये गेलो. युस्टामध्ये खूप छान स्लिंग बॅग्स अवेलेबल होती असं मी ऐकलं होतं. तर हे बघा, ही आहे ती स्लिंग बॅग, जी बघितल्या मला खूप आवडली. आणि स्वाती पण बोली खूप छान दिसते आणि समीक्षा पण बोली छान दिसते. मैत्रिणींनी एकदा छान दिसते बोलल्यावर मग काय आपण डोळे झाकून घेऊनच टाकतो ती वस्तू. आणि ह्याची कॉस्टिंग 799 रुपीज होती. तर म्हटलं चला ओके आहे, ब्रँडेड आहे आणि त्याचा लुक पण एकदम असा रिच वाटत होता. मग मी ही बॅग घेऊन टाकली, मला खूप आवडली. शॉपिंग करता बराच वेळ झाला होता. संध्याकाळचे 7 वाजलेले होते आणि ऑब्वियसली आम्हाला खूप भूक लागली होती, म्हणून आम्ही गेलो तिकडे फूड सेक्शनमध्ये. आणि तिकडे ह्या दोघी ठरवत होते की काय घ्यायचं आहे. मला तर काही समजतच नव्हतं की काय ऑर्डर करायचं आहे, कारण नेहमीच ते पिझ्झा आणि बर्गरच खातो कधी मॉलला वगैरे गेल्यानंतर. तर मग ह्यावेळेस त्यांना काहीतरी वेगळं ट्राय करायचं होतं. आणि ॲक्च्युली तिकडे खूप सारे ऑप्शन्स होते. हे बघा, हा मेन्यू कार्ड त्यांनी समोर ठेवला होता, तर ह्याच्यामध्ये खूप सारे ऑप्शन्स होते. तर त्यांना सिझलर ट्राय करायचं होतं. आणि शनिवार होता, दत्त जयंती होती, त्यामुळे मी बोली मी तर नॉनव्हेज खाणार नाही, तर व्हेजच खाऊया. आणि असं पण मार्गशीर्ष महिना सुरू होता, तर माझ्या मैत्रिणी पण मार्गशीर्ष पाळतात, त्यामुळे मग आम्ही व्हेजच ऑर्डर केलं आणि सिझलर ऑर्डर करायचं ठरलं. तर त्या दोघी ऑर्डर देत होत्या आणि मी इकडे सेल्फीज काढण्यामध्ये किंवा सेल्फ व्हिडिओज जे तसे बनवण्यामध्ये बिझी होती, कारण मला इंस्टासाठी स्टोरी टाकायची होती आणि मग त्यासाठी मी जरासे स्वतःचे फोटोज वगैरे क्लिक करत होती. तर बघा, अशा प्रकारे माझा टाईमपास सुरू होता. त्या जेवढ्या वेळ ऑर्डर देत होत्या इकडे मी माझे वेगवेगळे पोजमध्ये फोटोज वगैरे क्लिक करत होती. तर फायनली आमची ऑर्डर आली आणि मग ऑर्डर आल्यानंतर आम्ही खरंच खूप खुश झालो, कारण बराच वेळ झाला होता काही खाल्लं नव्हतं. आणि गरम गरम असं सिझलर आणि वातावरण एकदम थंड थंड होतं, तर थंडीत असं गरम गरम सिझलर खायला मिळाल्यावर ऑब्वियसली कोण खुश नाही होणार. आम्हीही एकदम खुश झालो आणि ते दिसायलाही खूप यमी होतं. खूप जास्त गरम होतं, पण ते गरम गरम खाण्याचीच मजा वेगळी असते. आणि इट वॉज स्मेलिंग लाईक एनिथिंग. इतकं छान स्मेल येत होतं त्याचा आणि एकदम भारी वाटत होतं की यार कधी खाऊ असं झालं होतं. आणि मग शेवटी एक बाईट मी घेतलाच अँड इट वॉज ऑसम आणि खूप खूप जास्त टेस्टी होतं. ॲक्च्युली अशा ठिकाणचं फूड कधी कधी टेस्टी मिळतं तर कधी कधी नाही मिळत. थोडंसं रिस्कीच असतं अशा ठिकाणी चांगलं फूड मिळणं, पण खरंच ह्या ठिकाणी खूपच छान मिळालं. आणि स्वाती आणि समीक्षासुद्धा दोघीही एकदम खुश झाल्या, कारण त्यांना पण टेस्ट खूप जास्त आवडली. मग मी पण म्हटलं चला थोडासा व्हिडिओ शूट करायचं बंद करूया आणि खाण्यावर कॉन्सन्ट्रेट करूया. एकदम ऑसम आहे टेस्ट.
खाऊन झाल्यानंतर लगेच आम्ही निघालो आता घरी जाण्यासाठी. कॅब बुक केली होती आम्ही आणि ते कॅब आमच्यासाठी वेट करत होती. तरीसुद्धा निघताना पण आम्ही थोडंफार शूट केलं. शॉपिंग आपल्या सर्व बायकांची अतिशय आवडती गोष्ट आहे आणि मला तर शॉपिंग करायला खूप जास्त आवडतं. तुम्ही बऱ्याच वेळा मला बघत असाल, माझ्या बऱ्याच ब्लॉगमध्ये मी शॉपिंगचे व्हिडिओज जास्त असतात, कारण तो माझा वीक पॉईंट आहे. मला ऑनलाईन शॉपिंगसुद्धा खूप आवडते आणि ऑफलाईनसुद्धा मी शॉपिंग नेहमी करत असते. बोलतात ना, हॉबी आहे ती माझी, की नेहमी स्वतःसाठी काही ना काही ट्रेंडिंग आणि नवीन ट्राय करायला मला खूप आवडतं. आणि असं वाटतं की आता नाही तर मग आपण कधी एन्जॉय करणार लाईफ. आणि अशा प्रकारे आपण शॉपिंग आणि हे नवीन नवीन ट्रेंडिंग कपडे वगैरे हे सगळं आपण कधी ट्राय करणार. तर मला असं वाटतं की आपण आपली लाईफ एकदम एन्जॉय करत जगलं पाहिजे. टेन्शन्स आणि प्रॉब्लेम्स तर सगळ्यांच्याच लाईफमध्ये असतात, पण तरीसुद्धा त्यातूनही थोडासा मार्ग काढून स्पिरिच्युअल तर आपण असतोच, पण त्याचा अर्थ असा नाही की आपण स्टायलिश नाही राहू शकत किंवा अशा प्रकारे लाईफ एन्जॉय नाही करू शकत. आमचा कॅबवाला आम्हाला वैतागून निघून गेला, कारण आम्हाला निघता निघता अजून 10 मिनटं लागली. त्यामुळे तो निघून गेला आमचा वेट न करता. मग आम्हाला तिकडेच एक लोकल रिक्षा पकडावी लागली आणि आम्ही घरी जाण्यासाठी निघालो. तर आत्ता मॉलमधून मी जस्ट घरी आलेली आहे आणि शॉपिंग करत होतो. तर तिघीजणी भरपूर फिरलो. जे काही आवडलं ते घेतलं आणि किती नाही म्हटलं तरी थकायला होतंच. त्यामुळे आता जवळजवळ 9 वाजून गेलेले आहेत. आम्हाला एवढं लेट झालं यायला घरी. तर ही शॉपिंग कशासाठी चालली आहे ते मला तुम्हाला एक थोडक्यात सांगायचं आहे. ॲक्च्युली आमचं असं प्लॅनिंग चालू आहे, म्हणजे आमचं प्लॅनिंग म्हणजे सगळं डन झालं आहे. तर मी आणि माझ्या मैत्रिणी आम्ही पिकनिकला जाणार आहोत, ट्रिपला जाणार आहोत. आणि ती ट्रिप जी आहे ती आमच्यासाठी पहिल्यांदा आम्ही मुलीच जाणार आहोत, म्हणजे फक्त आम्ही तिघीजणीच जाणार आहोत. आणि खूप स्पेशल असणार आहे आमच्यासाठी ही ट्रिप. आणि त्या ट्रिपच्या हिशोबाने ही सर्व तयारी सुरू आहे. फायनली आम्ही आजपासून शॉपिंगला सुरुवात केली आहे. आणि आम्ही ज्या ट्रिपला जाणार आहोत ती ट्रिप डिसेंबर एंडिंगला असणार आहे. तर त्या ट्रिपचीच ही सर्व तयारी सुरू आहे. म्हणूनच आम्ही आज तिघीजणी मिळून शॉपिंगला गेलो होतो आणि म्हटलं चला विंडो शॉपिंग करून येऊया. काही आवडलं तर घ्यायचं, नाही आवडलं तर नाही घ्यायचं. म्हणजे गेलो म्हणजे घ्यायचंच असं काही ठरलेलं नव्हतं. म्हटलं फक्त जाऊन तर येऊया, बघून तर येऊया की कुठे काय आहे. कारण एवढे मेसेजेस येत होते ना मॉलमधून, म्हणजे मॅक्स, त्याच्यानंतर ट्रेंड्स, जिथे जिथे आपण आधी शॉपिंग केलेली असते त्यांचे मेसेजेस येत राहतात की ऑफर चालू आहे तर तुम्ही या. तर बघून आलो. मग आम्हाला जे काही आवडलं ते आम्ही घेतलं. काही ना म्हणजे काही माझ्या मैत्रिणींना नाही आवडलं त्यांनी नाही घेतलं. तर आणि आमची शॉपिंग आता सुरूच असणार आहे, कारण ह्या महिन्याच्या एंडला आमची पिकनिक आहे. तर त्याच्या आधी आम्हाला आमची सर्व शॉपिंग करून त्यानंतर सर्व तयारी करून आम्हाला रेडी व्हायचं आहे. कारण ही पहिल्यांदा आमची अशी ट्रिप असणार आहे की ज्या आम्ही एकट्या जात आहोत, फॅमिलीसोबत नाही जात आहोत आणि एवढ्या लांब चाललो आहोत. कुठे चाललो आहोत ते मी तुम्हाला आजच सांगणार नाही, तुम्हाला कळेलच, हळूहळू मी तुम्हाला सांगेल. पण आता लगेच मी तुम्हाला सांगत नाहीये, थोडासा धीर धरा, तुम्हाला कळेलच. कारण ट्रॅव्हल व्लॉग येणार आहेत. जिथे पण मी जाणार आहे तिथले सर्व ट्रॅव्हल व्लॉग्स, आम्ही काय काय कुठे ट्रिपला गेलो, काय काय मजा केली, मी सगळं व्लॉगमध्ये दाखवणार आहे. तेव्हा तुम्ही जर नवीन असाल चॅनलला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्याबरोबर सतत राहा, कारण तुमच्याशी मला सर्व शेअर करायचं आहे की आम्ही काय काय मजा केली. कारण असं आहे ना, आपण ट्रिपला जातो तर ॲक्च्युली मजा करण्यासाठीच जातो, पण मला ही जे काही जिथे जाणार आहे तिथलं सगळं तुमच्याशी शेअर करायचं आहे की तिथे कसा प्लेस आहे, काय काय मजा आहे, तिथे काय काय नवीन आहे बघण्यासारखं. तर ते सर्व मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर बघत राहा माझे सगळे व्लॉग. आणि इथून पुढचे व्लॉग्स जे काही असणार आहे ते पॅकिंगचे आणि पॅकिंगशी रिलेटेड वगैरे सुद्धा असू शकतील, कारण आता मला हळूहळू पॅकिंग करायला सुरुवात करायची आहे. कारण खूप कमी दिवस राहिलेले आहेत आणि आम्ही डिसेंबर एंडिंगला जाणार आहे 27 तारखेला. मग त्या हिशोबाने मला आत्तापासून तयारी सुरू करावी लागेल. तर या पुढचे ब्लॉग्स खूप इंटरेस्टिंग असणार आहे, पॅकिंगशी रिलेटेड असणार आहे आणि ट्रिपशी रिलेटेड असणार आहे, म्हणजे मिक्स असणार आहे. काही ब्लॉग्स डेली रुटीन, काही ट्रिपशी रिलेटेड दोन्ही असणार आहे. तर तुम्ही माझे जे ब्लॉग आहे ते नक्की बघा, शेवटपर्यंत बघा. आणि तुम्हाला जर ब्लॉग आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा करा आणि कमेंटसुद्धा नक्की करा. तर अजून एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची होती की तुम्ही मला इंस्टाग्रामवर नक्की फॉलो करा, कारण ह्या ट्रिपशी रिलेटेड रील्स आणि व्हिडिओज मी इंस्टाग्रामला पोस्ट करणार आहे आणि स्टोरीजसुद्धा अपलोड करणार आहे. तर तुम्ही नक्की मला इंस्टाग्रामला फॉलो करा.
आणि इंस्टाग्रामची जी लिंक आहे ती माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तर तुम्ही त्या लिंकवर क्लिक करून डायरेक्टली माझ्या इंस्टाग्राम पेजला जाऊ शकता। तर नक्की मला इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका। चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा। तर आता जवळजवळ 9:30 वाजलेले आहेत आणि आम्ही मॉलमधून येत आहे, तर आम्हाला खूप लेट झालं, पण आम्ही खाऊन आलो येताना, त्यामुळे आता काही जेवण बनवायचं नाही आणि सकाळचा स्वयंपाक थोडाफार केलेला आहे तो पण आहे, त्यामुळे मला आता फक्त फ्रेश व्हायचं आहे आणि मी माझ्यासाठी आता चहा ठेवला आहे। मला माहिती आहे 9:30 वाजले, चहाची वेळ नाही आहे, पण खूप डोकं दुखलं, इतकं आम्ही फिरत होतो, दुपारपासून आम्ही गेलो होतो आणि इतकं मॉलमध्ये फिरून फिरून डोकं दुखायला लागलं। आणि माहिती ना तुम्हाला, बायकाच असल्या की खूप जास्त बडबड 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 होते, तसंच झालं आणि डोकं दुखायला लागलं। मी आता मस्तपैकी फ्रेश होणार आहे, तोंड हातपाय धुणार आहे, आले आणि लगेच व्लॉग म्हणजे तुमच्याशी बोलायला व्लॉग बनवायला घेतला, काहीच तोंड हातपाय सुद्धा धुतलेले नाहीये। तर पहिले आता तोंड हातपाय धुते, शांतपणे बसते, चहा वगैरे घेते। तर असा होता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, शेअर आणि सबस्क्राईब सुद्धा करा आणि कमेंट सुद्धा करा। चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये, तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।